विषय आहे साई भक्तांना झालेल्या फसवणुकीबाबत। निवेदन मी वाचून दाखवते। महोदय, वरील विषयी आम्ही शिर्डी ग्रामस्थ आपणास नम्र निवेदन करतो की दिनांक 14 मार्च 2025 रोजी साईबाबा संस्थांमध्ये श्री रामनवमी उत्सवाच्या बाबत बैठक होती। सदर बैठक संपल्यानंतर काही साई भक्तांची हार प्रसाद घेण्यामध्ये फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले। त्याबाबत सदरील साई भक्तांनी शिर्डी पोलीस स्टेशनला अधिक तक्रार केलेली आहे। त्याबाबत शहनिशा करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर मार्केटमध्ये चौकशी केली असता साई भक्तांची खरोखरच फसवणूक करून आर्थिक लूट झाल्याचे लक्षात आले। तसेच माननीय उच्च न्यायालयाने हार फुले विक्री संदर्भात घातलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही इतर दुकानामध्ये चौकशी केली असता त्या ठिकाणी असाच प्रकार सुरू होता। त्यामुळे आम्ही पोलीस व नगरपालिका प्रशासन त्या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी आम्ही सदर दुकानावर कारवाई करण्याची विनंती केली। हे सर्व करत असताना साई भक्तांची लूट होऊन शिर्डीबाबत बाहेर चुकीचा संदेश जाऊ नये हा आमचा प्रामाणिक उद्देश होता। हे करत असताना आम्ही कोणालाही जातीवाचक शिवीगाळ केली नाही, परंतु आता आम्हाला असे समजले आहे की काही लोक जाणीवपूर्वक राजकीय हेतूने 1 किंवा 2 लोकांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणत आहेत। त्याबाबत आमचे आपणास नम्र निवेदन आहे की असा काही प्रकार घडलेला नसताना असा गुन्हा दाखल होणे अन्यायकारक होईल आणि जर आपणास गुन्हा दाखल करायचा असेल तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेकडो शिर्डी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल व्हावा ही विनंती खाली आपण सही केली। साईबाबांनी सुरू केली रामनवमी 1 महिना वाढली आहे। त्या रामनवमी उत्सवाच्या नियोजनासंदर्भात काल साईबाबा संस्थांमध्ये सर्व ग्रामस्थांची मीटिंग होती। मीटिंग संपल्यानंतर असं लक्षात आलं की एका साई भक्ताची साई प्रसादाच्या हार प्रसादामध्ये लूट झाली आहे। आम्ही गेल्यानंतर चौकशी केली। साईबाबा संस्थांचे संरक्षण अधिकारी माळीसाहेब तिथं होते, आपले काही मीडियाकर्मी तिथं होते। सगळ्यांनी त्या साई भक्ताची परिस्थिती बघितली तर खरोखरच त्याची लूट झाली होती। त्यामुळं आम्ही त्या ठिकाणाहून ज्या मार्केटमध्ये लूट झाली त्या ठिकाणी पाहायला गेलो का वस्तुस्थिती काय आहे। आम्ही तिथं सगळी चौकशी केल्यानंतर खरंच त्या साई भक्ताची लूट झाली होती। हे सर्व झाल्यानंतर आम्ही शिर्डी पोलीस स्टेशन आणि नगरपालिका प्रशासनाला हे सगळं सांगितलं की अशा प्रकारची लूट झाली आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने जे हार प्रसाद संदर्भात जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं त्या ठिकाणी कुठेतरी उल्लंघन झालं तर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांनी विनंती केली यांच्यावर उचित कारवाई करा। हे सर्व करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वादविवाद असा काही झाला नाही, परंतु काल संध्याकाळी असं निदर्शन आलं की काही लोक जाणीवपूर्वक राजकीय हेतून असेल म्हणावा किंवा काही त्यांचा गैरसमज झाला असेल त्या हिशोबाने या ठिकाणी काही व्यक्तींविरोधात आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार करण्यासाठी आलेली आहे। तर तसा प्रकार तिथं काही झालेला नाही आहे, कारण त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ होते, मीडियाकर्मी होते, पोलीस प्रशासन होतं, नगरपालिकेचं प्रशासन होतं। एवढे सगळ्या लोकांच्या साक्षीने तिथं प्रकार घडला आहे, तिथं असा काही प्रकार झालेला नाही। तर आम्ही माननीय पोलीस निरीक्षकांना हे निवेदन दिलं की असा काही प्रकार घडलेला नसताना अशी कारवाई करणं अन्यायकारक होईल आणि जर आपल्याला कारवाई करायची असेल तर त्या ठिकाणी आमच्या शिर्डीच्या नगराध्यक्षापासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत शेकडो लोक त्या ठिकाणी होते। तर कारवाई असेल तर ती सामूहिक सर्वांवर झाली पाहिजे, पुन्हाही एकट्यावर कारवाई होता कामा नये। एक गरीब भक्त त्या ठिकाणी रडत होता म्हणून माळी साहेबांनी ते सगळे उठून तिथे गेले आणि आम्ही जेव्हा त्यांना बघितलं का त्यांचं त्या ठिकाणी लुटमार झाली होती। 950 रुपये स्टार्ट त्याला देण्यात आलं होतं, तर 950 स्टार्टच्या ऐवजी मग ते 900 रुपये दिले। आम्ही सगळी सखोल चौकशी केली आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो, कारण मान्य या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण पाटलांनी त्यांचाच आदेश होता आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला ताकद दिली होती काही गाव तुमचं आहे, निर्णय घ्यायची क्षमता तुमच्यात पाहिजे। प्रशासन हे येत जात असतं, पण गाव जर तुम्हाला नीट करायचं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला घ्यावं लागणार अंगावरती। मग आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो, आम्ही बघितलं दुकानं सील केलं, कारवाई झाली। त्यानंतर परत त्या ठिकाणी एक भक्त आला, तो मला देखील 750 रुपये स्टार्ट दिले। ते 750 रुपये स्टार्ट आम्ही त्या मुलाला म्हटलं आम्हाला हे ताट समजून सांग कसं आहे, ते कॅमेऱ्यामध्ये आपल्या माध्यमातून ते ताटसुद्धा त्यांनी समजून सांगितलं। 750 रुपये स्टार्ट त्याला 450 पर्यंत सांगता आलं, पण वरचे पैसे त्यांनी कशाच घेतले। मग आम्ही त्याला ती विचार नाही करायला गेलो, कारण ही जी शिर्डी जी आहे ही शिर्डी किंवा इथलं जो काही माहोल हा सगळा भक्तांवर अवलंबून आहे। आम्ही सगळं आणि जर का भक्तांच्या बाजूने उभं राहणं जर का गुन्हा असेल तर 100% मला गुन्हा मान्य आहे। या गुन्ह्याला मला कारण संध्याकाळी सकाळी कळलं का काही विशिष्ट लोक या ठिकाणी काही जातीवाद गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात आणि हे करताय। अडचण नाही, गुन्हा दाखल झाणं होणं ह्या प्रवृत्ती ह्या थांबतील पुढे चालतील चालूच राहणार आहे। पण जर का बाबांच्या भक्ताची जर का कोणी फसवणूक करत असेल तर 100% आम्ही सर्व शिर्डीकर ह्या ठिकाणी बाबांच्या भक्तावर राहू आणि ह्यापुढे देखील आम्ही अशी कुठली प्रकारची मुजरामी चालू देणार नाही। त्यामध्ये रेवडी राहते, एक छोटासा हार राहतो, बाबांचा तो रुमाल राहतो
आणि पेढ्याचं पाकिट राहतं आणि काही आणखीन मखाना वगैरे राहतो। याची किंमत जोपर्यंत ठरवित नाही नगरपालिकेने याच्यात पुढाकार घेऊन त्या MRP त्याच्या किमती ठरवायला पाहिजे, तरच साई भक्तांची लूट कमी होईल। पण प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे की त्यांनी सांगितलं का उद्यापासून आम्ही सक्त प्रमाणाची कारवाई करतो। पण शिर्डीत येणाऱ्या साई भक्त हा प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणाने लोकांनी व्यवसाय केला पाहिजे, त्याची फसवणूक होता कामा नये। जर फसवणूक झाली तर आम्ही शिर्डीकर त्यांना सोडणार नाही, एवढं त्या निमित्ताने सांगतो।